या व्हिडिओमध्ये आपण आज जो ग्रुप बीचा पेपर आपण दिलेला आहे त्याबद्दल डिस्कस करू। तर आज जो ग्रुप बीचा पेपर आपण दिलेला आहे तर मला थोडं असं वाटलं की आज ग्रुप बीचा पेपर म्हणून हा राज्यसेवेचा पेपर वाटला। तर आता कुठतरी पेपर राज्यसेवेकडे झुकलेला दिसत आहे। हा पेपर वाटताना इजी वाटू शकतो, ठीक आहे। खूप मुलं म्हणत आहेत की हा इजी आहे, पण हे दुरून डोंगर साजरावालं काम आहे। दिसायला खूप सुंदर पण नंतर खूप जास्त दुःख देणारा। आणि जे म्हणत आहेत की हा इजी आहे, ॲन्सर की आल्यानंतर सर्वात आधी तेच लोक गायब होतात। तर हा इजी नव्हता, तर हा मॉडरेट आणि हार्ड याचा कुठेतरी बॅलन्स होता। कारण ह्या पेपरमध्ये फ्लो नव्हता, कन्सिस्टन्सी नव्हती, कंटिन्युटी नव्हती। कुठेतरी पेपर विचार करायला लावत होता, कुठेतरी तो पेपर आपल्याला थांबायला लावत होता आणि यामध्ये टाईम चालला होता। आपल्याजवळ फक्त 60 मिनटं असतात आणि जर कुठं विचार करायला लावत आहे तर याचा क्लिअर मिनिंग आहे की आपला टाईम जाणार। तर मुलं म्हणत आहेत की आम्हाला टाईम पुरला, पण मला कुठे टाईम नाही पुरला। माझा शेवटी मॅथ राहिलेला होता, तर मॅथसाठी मला टाईम नाही पुरला शेवटी। तर आयोगाने आता क्लिअर म्हटलेलं आहे की मी आता तुम्हाला विचार करायला लावेल, मी आता कुठेतरी तुम्हाला थांबायला लावेल। तुम्ही कितीही आकडे पाठ करा, तुम्ही कितीही रट्टा मारा, तुम्ही तेंडुलकर, रंगराजन पूर्ण आकडे पाठ करा, पण मी तुम्हाला आता त्याच्यातला प्रश्न विचारणार नाही। आयोगाचं आता म्हणणं आहे की मी नवीन कमिटी टाकेल आणि तो प्रश्न आता तुम्ही मला टॅकल करून दाखवा। तुम्ही CLR SLR एका सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर देत होते, आता मी तुम्हाला विचार करायला लावेल। इतिहास ज्यामध्ये 7 ते 8 मार्क आपण इझिली घेत होतो, कारण की आपल्याला इतिहास तोंडपाठ असायचा, समाजसुधारक तोंडपाठ, 1857 तोंडपाठ, त्यानंतर न्यूजपेपर तोंडपाठ असायचे। पण आता आयोगाने ते टाकणं बंद केलेलं आहे। आयोगाने आता नवीन आणलेलं आहे की कोणी काय म्हटलं, कोणी कोणाला काय समजलं, आणि आपण सर्वजण जी बुक वाचत आहोत त्यामध्ये त्या गोष्टी आपल्याला मिळणार नाही। इतिहासामध्ये 10 प्रश्न आपल्याला दिसत आहेत, पण 10 मधून मोस्टली 4 ते 5 प्रश्न आपण टॅकल करतो नॉलेज बेस्डवर, पण बाकीचे प्रश्न आपल्याला कॉमन सेन्सनीच टॅकल करावे लागत आहेत। जसं येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, तर यामध्ये काही लोक मॅकॉले मानणार आहेत, तर काही लोक क्लार्क मानणार आहेत। एक्झॅक्ट ॲक्युरेट ॲन्सर नाही। त्यानंतर 1857 मी आत्ताच बोललो, तर 1857 तोंडपाठ असायचे, पण त्यांनी त्या लेवलचा प्रश्नच टाकला नाही। तर 1857च्या उठावानी काही लोक कॅनिंग ॲन्सर मानणार आहेत, मोस्ट ऑफ द लोक कॅनिंगच मानणार आहेत, तर काही लोक रोज मानणार आहेत। हां, नवीन पॅटर्न आणलेला आहे। याआधी आयोग विचाराचा व्यक्ती कोण होते आणि आपण मोस्ट ऑफ द उत्तर मारून येत होतो, पण आता आयोगाने नवीन ट्रेंड आणला की यामध्ये कोण नव्हतं। ठीक आहे, महात्मा गांधी आपण काढलेला आहे, कॉमन सेन्स होता काढला, पण पुढे जे प्रश्न आहेत त्यामध्ये पण हाच पॅटर्न आहे की काय नाही आहे हे सांगा, आणि तिथे ॲन्सर निघत नाही। ज्याला नॉलेज आहे पर्टिक्युलर त्याच्याकडूनच तो ॲन्सर निघणार, पण मला नाही वाटत की एकदम ॲक्युरेट नॉलेज सर्वांजवळ असेल। त्यानंतर धोंडो केशव कर्वे यावर प्रश्न आला, ठीक आहे। तर यामध्ये काही लोक उच्च शिक्षण देणे हा एक मारतील, तर काही लोक स्त्रियांना स्वावलंबी बनवणे, तर हे 2 मारतील। ॲक्युरेट ॲन्सर नाही माहीत। तर असे प्रश्नाचे लेवल खूप जास्त आहे। जॉग्रफी आपल्याला जमून जाईल, जॉग्रफीमध्ये फक्त 1-2च प्रश्न आहेत जे न्यू आहेत, जे टॅकल करावे लागले, पण बाकीचे नॉलेजेबल होते। पण इकॉनॉमिक्समध्ये मी तुम्हाला आताच म्हटलं, दारिद्र्य जेवढे पाठ होते काही विचारलं नाही, नवीन आणलं, नवीन कमिटी आणली, बाकीचं होतं। त्यानंतर शिक्षणातील लैंगिक समानता निर्देशांक तोंडपाठ आहेत आपले, पण त्यांनी आता नवीन निर्देशांक आणला, कॉमन सेन्सनी टॅकल केलेलं आहे। हां, आता बघा, मी म्हटलं होतं नाही, आता नाही विचारणं चालू केलेलं आयोगाने। तर अर्थसंकल्पात मांडलेलं 7 प्राधान्य क्षेत्र एवढं आपण वाचत नाही, ठीक आहे, आणि एवढं वाचल्यानंतर पाठ राहील
याची गॅरंटी नाही. आणि त्याच्यात त्यांनी काय विचारलं आहे की यामध्ये काय नाही आहे, ठीक आहे. तर एवढा ॲक्युरेट आन्सर निघणार नाही. ज्याचा तुक्का लागला त्याचा लागला. त्यानंतर CLR SLR विचार करायला लावलं, थांबायला लावलं. ॲन्सर येत आहे पण विचार करायला लावलं, थांबायला लावलं. त्यानंतर नवीन कॉन्सेप्च्युअल बेस्ड प्रश्न आणले. भारतातील शेतीतील कमी होत जाणाऱ्या शेतमजुरांची संख्या आणि याचा प्रकार कोणता आहे. तर 50-50 काढलं. पण संरचनात्मक आणि रोजगार समतेतील बदल यामध्ये काहीतरी एक ॲन्सर राहील. संरचनात्मकच राहील पण मारताना काही लोक हे मारतील तर काही लोक तो मारतील. ॲक्युरेट ॲन्सर नाही आणि नॉलेजेबल नाही, म्हणजे वाचण्यातलं नाही. आपल्या टॅकल करावं लागतं. त्यानंतर जर अजून बघितलं आपण बाकीचे होते. आता अजून हे जे कॉन्सेप्च्युअल बेस्ड प्रश्न त्यांनी विचारणं चालू केले आणि त्यामध्ये डाटा विचारला. 2 स्टेटमेंट डाटा आणि फॅक्च्युअल डाटा. आणि एवढं आपल्याला पाठ नाही राहत आणि काही तर गोष्टी आपल्या वाचण्यातून पण नाही गेलेल्या आहेत. जसा औद्योगिक वाढ 5.8% आणि कोळसा उत्पादन नाही माहीत. तर काही लोक चुकीचं मानतील, काही लोक दोन्ही बरोबर मारतील. फरक पडेल. त्यानंतर करंट अफेअर जर बघितला तर करंट अफेअर होता 8 ते 10 मार्क देणार होता, ठीक आहे. मिनिमम सांगतो मी. त्यानंतर जर बोलायला गेलो आपण तर पॉलिटी. आता प्रॉब्लेम काय, मोस्ट ऑफ द मुलं म्हणतात पेपर सोपा आहे. पण ते पेपर सोपा आहे कोणत्या बेसवर बोलतात, पॉलिटीच्या बेसवर. पॉलिटीमध्ये आपल्याला 10-12 मार्क येत आहेत. याचा मिनिंग हा नाही की पूर्ण पेपर सोपा आहे. एका सब्जेक्टवरून पूर्ण पेपर आपण जज नाही करू शकत. पॉलिटी होता हातातला होता 12 ते 13 देत आहे. 1-2 ठिकाणी थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे कारण की त्यांचे आन्सर आपल्याला माहीत नाही. जसं 100 ग्रामपंचायतीपैकी किमान किती ग्रामपंचायती मुख्य पंचायती असणे अखत्याचे असते. ते यामध्ये आपल्याला आकडा माहीत नाही एक्झॅक्ट, इथं चुकणार आहे. आणि ठीक आहे, पॉलिटी आपल्याला 14 किंवा 13 देऊ शकतो. पण हा एकच सब्जेक्ट पूर्ण पेपर डिसाईड करणार नाही, हे आता समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर सायन्समध्ये पण ओळखीचे होते पण मला असं वाटते 10 ते 11 जास्तीत जास्त चुकतील. आता मॅथमध्ये बघा, माझ्या मित्राचा जस्ट काही वेळ पहिले फोन आला होता आणि तो 2023 पासून कंटिन्यू मेन देत आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सीची पण मेन देत आहे. तर त्याचं हे म्हणणं होतं की या टाईमला मी टेस्ट सिरीज पण लावल्या मॅथच्या, वर्कबुक पण कंप्लीट केली, खूप जास्त प्रॅक्टिस केली, यूट्यूबचे व्हिडिओ पण कंप्लीट केले 5-5, 6-6 घंट्याचे. तरी पण 10 ते 11, 20मधून 10 ते 11 पेपर देताना मला टाईम नाही पुरला. तर तुमच्या यात काय मत आहे, तुम्हाला टाईम मिळाला की तुमचं 60 मिनटामध्ये पूर्ण 100 प्रश्न टॅकल झाले, मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि माझं थोडंसं एकच चुकलं की मी अटेम्प्ट खूप जास्त वाढवले. मला वाटलं की अटेम्प्ट वाढवायला पाहिजे आणि मी वाढवलं. तर त्यात थोडं मी रिस्क घेतलेली आहे आणि कुठेतरी मला असं वाटते की ती रिस्क आता माझ्या मार्कावर फरक पडू शकतो. पण बघू ॲन्सर की आल्यावर. तर ॲन्सर की उद्या येऊ शकते किंवा परवा पण येऊ शकते. तर आयोगाचं काही फिक्स नाही आहे. एखादी ॲन्सर की 1 दिवसामध्ये दिली तर प्रत्येकाची देईल असं पण फिक्स नाही आहे. आणि राहिला प्रश्न कटऑफचा, तर आपला जो MPSCचा समाज आहे तो कटऑफ कसा प्रेडिक्ट करतो. जसं 2023मध्ये कटऑफ लागला ग्रुप बीचा समजा 50 ते 51-52. तर मग 2024च्या पेपरच्या वेळेस त्यांनी काय म्हटलं की 50 ते 55 पर्यंत कटऑफ लागेल. पण 2024मध्ये कटऑफ किती लागला, 62.50. 2024मध्ये 62.50चा कटऑफ लागला. तर 2025च्या एक्झामच्या वेळेस सर्व काय बोलले की कटऑफ लागेल 60 ते 65. पण 2025चा कटऑफ काय लागला 51 पर्यंत. तर आता जो कटऑफ लागला 51 त्याला पकडून ते या एक्झामचा कटऑफ सांगते. तर हे चुकीचं आहे. कटऑफ काय लागेल याबद्दल आपण ॲन्सर केल्यावर बोलू. तर तोपर्यंत तुमचे जे मार्क्स आहेत ते कमेंटमध्ये टाका. 1-2 दिवसामध्ये मार्केटमध्ये मुलांना किती मार्क आहेत हे माहीत पडेल आणि त्यानंतर आपण कटऑफ काय लागू शकतो याबद्दल बोलू. आणि पेपर जर अकॅडमीवाल्यांकडून तुम्ही चेक करत आहात, जिथं पण डाऊटफुल वाटलं तो प्रश्न पकडू नका, स्किप मारा. कारण कसं असतं, आपण डाऊटफुल प्रश्नाचं पण ॲन्सर
करेक्ट पकडून चालतो, मार्क भरपूर भरतात आणि नंतर जेव्हा ॲन्सर की येते तेव्हा मार्क कमी भरतात आणि निराशा येते. तर त्यामुळे काही प्रश्न स्किपच करा जे डाऊट्सफुल आहेत आणि त्यानंतर मार्क काउंट करा. तर तुमचे मार्क मला कमेंटमध्ये सांगा, त्यानंतर आपण डिस्कस करू की कट ऑफ काय लागू शकतो ॲन्सर की आल्यावर. ठीक आहे. आणि मला तर वाटलं नाही की हा पेपर सोपा आहे, तर मी तर पकडणार नाही की हा सोपा पेपर आहे, कारण की मी स्वतः देऊन आलेलो आहे. लेंदी पेपर वाटला, टाईम न पुरणारा वाटला, फ्लो नव्हता, कंटिन्युटी नव्हती, खूप ठिकाणी थांबावं लागलं, मॅथ मार्क नाही देऊन राहिला, एवढं करून पण इतिहास मार्क नाही देत आहे, इतिहास पण खूप कमी मार्क देत आहे, जॉग्रफी देऊन देईल, सायन्स 10 ते 11, पॉलिटी 13 ते 14ची रेंज देऊ शकतो. पण आता सर्व काही अटेम्प्ट चालेल, तर मार्क खूप जास्त केलेला आहे मी, माझा अटेम्प्ट मी खूप वाढवला आहे, मी रिस्क घेतलेला आहे. तर बघू काय होते. तर ॲन्सर की आल्यानंतर आपण बघू कट ऑफ काय लागू शकतो. तर थँक्यू, बोलूया पुढच्या व्हिडिओमध्ये.